ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 महिला मजुरांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातल्या गुंज आलेगाव परिसरातील घटना। हळद काढण्यासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शुक्रवारी आज दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी भीषण अपघात झाला। शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। या अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं। तब्बल 6 तासांनी बचाव कार्य थांबवण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे ही घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील महिला शेतमजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला। सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील शेतकरी महिला मजूर आहेत। ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केलं। 2 महिलांसह एका पुरुषाला वाचवण्यात यश आलंय। दुर्दैवाने या घटनेत 7 महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला। या घटनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका चिमुकल्याचं मातृछत्र हरपलंय। विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता। तब्बल 6 तास बचाव कार्य चाललं। प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्यात आला। यात एका चिमुकल्याने आपल्या आईला गमावलंय तर एका इरबाजी सरोदे नावाच्या शेतमजुरानं आपल्या पत्नीला गमावलंय। या दुर्घटनेतील मृतांची नावं समोर आली आहेत। ती कोणती ते आपण पाहूयात। यामध्ये ताराबाई सटवाजी जाधव वय 35 वर्ष, ध्रुपता सटवाजी जाधव वय 18 वर्ष, सरस्वती लखन बुरड वय 25 वर्ष, सिमरन संतोष कांबळे वय 18 वर्ष, चौत्रबाई माधव पारदे वय 45 वर्ष, ज्योती इरबाजी सरोदे वय 35 वर्ष, सपना तुकाराम राऊत वय 25 वर्ष हे सर्व राहणार हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील गुंज या गावचे रहिवासी आहेत। या घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे। नांदेड येथील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। ही घटना दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी दुःख देखील व्यक्त केलंय। यामध्ये 6 ते 7 तास वसमत तथा हिंगोली पोलीस महसूल प्रशासन त्याचबरोबर नांदेड पोलीस महसूल प्रशासनाने शेवटपर्यंत अथक मदतीसाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं।